फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी मराठी मुलगीमध्ये. आणि काय बोलता, कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि मी पण एकदम मस्त आहे. आणि आता चालू आहेत मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार. तर माझा फर्स्ट गुरुवार मिस झालेला, म्हणजे नव्हता करायचं मला पूजा. तर आता हा सेकंड आहे, दुसरा गुरुवार आहे. तर म्हटलं आता पूजा करू. तर आरुष गेला स्कूलला आणि नितेश पण नाईट करून आलाय. तर त्यांच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालाय. तर मी आता रेडी झाली आहे. मस्त साडी नेसली आहे, दाखवते मी तुम्हाला नंतर. तर मस्त क्रीम कलरची साडी नेसली आहे आणि मिसमॅच ब्लाऊज घातला आहे, कारण हा ह्याच्यावरचा ब्लाऊज नाही आहे, तो दुसरा आहे. तर तो मला भेटला नाही, मग मी गडबडीत हाच घातला. आणि साडी पण मस्त सॉफ्टवाली नेसली. तर छान वाटतंय. आणि असं पूजा वगैरे करायची असेल ना, तर जरा साडी वगैरे नेसली की बरं वाटतं, कारण आपण असेच आपल्या सणासुदीला म्हणजे साड्या नेसतो आणि तेवढंच यूज पण होतं आणि छान वाटतं. तर मी माझ्या सलूनच्या रूममध्ये रेडी झाली आहे, कारण मी इथे बनवलं आहे माझं वॉर्डरोब साडीचं. आणि मला एवढं कन्व्हिनियंट झालं की मी काढली, इथेच नेसली. आणि मस्त इथे मिरर पण आहे, माझं मेकअपचं सगळं इथे प्रोडक्ट्स पण आहेत. तर मग मी थोडं मेकअप नाही केला, पण मला लिपस्टिक लायनर लागतं आणि थोडंसं काजळ. तर मग बाकी मी काही केलेलं नाही आहे. तर मला ते तर बेसिक आहे, ते तर लागतंच मला, नाही तर मग मी झोपेतून उठल्यासारखी दिसते, त्याच्यामुळे मी लावतेच. आणि हात दुखतोय माझा, एवढा हात दुखतोय ना, कशामुळे कळत नाही. एडिटिंग करून पण मोबाईल रात्री झोपताना असं मी घेते एडिट करताना कधी कधी, त्याच्यामुळे मी आता रात्रीचं एडिट करायचं बंद केलंय. तर त्याच्यामुळे असा फोन पकडला ना की हाताला एवढी कळ लागते. तर मस्त मी इथून साडी काढली, इथेच नेसली, तयारी केली. म्हणजे हा स्पेशली माझ्यासाठी रूम झाला. आणि मेन म्हणजे साडी नेसताना फॅन लावता येत नाही, तर मस्त मी AC लावून एवढं मस्त रेडी झाली आहे. आणि ते सनलाईट पण खूप आहे, लाईटची सुद्धा गरज नाही. तर आत्ता मी ब्लॉग काढायच्या वेळेस लाईट लावली, कारण लाईटची पण गरज नाही, एवढी नॅचरल सनलाईट आहे ना इथे. हे बघा, खूप मस्त. आणि आता काही नाही, मी कशी पूजा मांडते ते सुद्धा बघा. नितेश आहे, नाईट करून आलाय, तर तो मला बोला शूट करतो, पण मी त्याला बोलली तू नाईट करून आला तर झोप थोडा वेळ, नंतर मग उठवते मी तुला. तर मी नैवेद्य आता नाही दाखवणार आहे, संध्याकाळी दाखवणार आहे. तर आता मी थोडीशी साबुदाण्याची खिचडी बनवलेली, कारण उपवास आहे म्हटल्यावर थोडंसं काहीतरी खायला पाहिजे. आणि मी ऑरेंज पण खाल्लंय. तर आता मी पूजा मांडायला घेते. आरुष पण येईल थोड्या वेळाने, थोडा उशीरच झाला, सकाळी लवकर नाही मांडली मी, आवरेपर्यंत जरा उशीर झाला. 1-2 कामं काढलेली मी घरातली, मग ती करत बसली आणि मग ते होईपर्यंत उशीर झाला. तर मी आता पूजा कशी मांडते ते नक्की बघा. आणि तुम्हाला पण मी दाखवते कुठली मी साडी नेसली आहे. आणि तुमची पण पूजा झाली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी पूजा कशी वाटली हे सुद्धा सांगा. नानी पण आहेत त्या साईडला, आरुष येईल म्हणून त्याच्यासाठी चपात्या करतात. तर मी आता पूजा मांडते आणि तुम्ही सुद्धा बघा कशी मांडते ते. आणि मस्त मी नवीन वस्त्र आणलंय देवीला, आणि मी रोज प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे वस्त्र घालते. तर तुम्हाला सुद्धा दाखवते. यावेळेस मला थोडं वेगळं आणि छान भेटलंय, तर मी ते सुद्धा. आणि मी रेड साडी नेसले, तर मी नक्कीच देवीला सुद्धा, ॲक्च्युली देवीचं रेड वस्त्र होतं म्हणून मग मी पण थोडीशी रेडचं कॉम्बिनेशन घेतलं की म्हणजे छान वाटेल, म्हणजे मस्त वाटतं. तर मी आज रेड कलरचा थीम घेतलाय, तर तुम्हाला सुद्धा दाखवते. तर चला, स्टे ट्यून. तर ही बघा, ही मी साडी नेसली क्रीम कलरची, माझी नवीन नाही आहे, जुनी साडी आहे, ऑनलाईन मागवलेली मी. आणि ह्याची मस्त बॉर्डर आहे मोरांची, हे बघा अशी. आणि ह्याच्यावर मी मिसमॅच ब्लाऊज घातला आहे. ह्याच्यावरचा ब्लाऊज पण ॲक्च्युली असाच आहे, फक्त ही बॉर्डर आहे ब्लाऊजला. तर मग मला ॲक्च्युली तो ब्लाऊज आता भेटला नाही. आणि भेटला म्हणजे आहे तो ब्लाऊज, पण एवढा थोडा मला हाताला टाईट होत होता आणि माझा हात खूप दुखतोय, त्याच्यामुळे सूज आली आहे. तर म्हणून मग मी तो ब्लाऊज नाही घातला. हा थोडा आत्ताचा ब्लाऊज आहे, रिसेंटली शिवलेला, त्याच्यामुळे हा मला परफेक्ट बसतो. आणि एक्झॅक्ट मॅच पण झाला, तुम्ही बघू शकता. हे बघा, तर मी आता अशी दिसते. आणि मस्त हलकी फुलकी, एकदम हलकी फुलकी साडी आहे मस्त. आणि कधीतरी असं साडी नेसायला मस्त वाटतं. आणि नॉर्मल क्लिप लावला आहे आणि मस्त रेडी झाली आहे. तर मी आता जाते पूजा करायला, तर तुम्ही पण माझ्याबरोबर राहा. तर चला, स्टे ट्यून, बाय बाय. तर मी इथे पूजा मांडायला घेतली आहे. आणि मी शक्यतो एवढी वर्ष म्हणजे खालीच मांडत होती पूजा चौरंगावर, पण आता आरूचं स्टडी टेबल झालं आहे,
तर ते एकदम देवाराच्या अपोजिट आहे आणि त्याच्यावर भरपूर जागा आहे. तर मी असा विचार केला वरतीच मांडते, म्हणजे कसं जॅक पण येत नाही तिथे आणि व्यवस्थित एकदम छान जागा आहे. आणि मी पाट वगैरे करत नाही, पाट वगैरे नाही ठेवला आहे कारण ऑलरेडी ते टेबलसारखंच आहे. मग त्याच्यावर मी खाली रांगोळी काढते, त्याच्यावर एक खाली तुम्ही ब्लाऊज पीस ठेवू शकता का, नाही तर ते वस्त्र आहे तर ते ठेवू शकता. तर मी तसं ठेवलं आहे. त्याच्यावर तांदूळ किंवा गहू तुम्ही ठेवू शकता, त्याच्यावर मांडू शकता. त्याला मस्त गोल असा आकार द्यायचा. त्याच्यावर हळद कुंकू मी स्वास्तिक काढलं आहे हळद कुंकवाने. आणि कलश मस्त स्वच्छ पितांबरीने धुवून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी स्वास्तिक काढते आणि 5 बोटंसुद्धा लावू शकता हळद कुंकवाची. मी ते सुद्धा लावते, पण समोर मी स्वास्तिक काढून घेते. आणि स्वास्तिक काढायची नेहमी पद्धत जी आहे ना, ती नेहमी तुम्ही बघून घ्या. अशा डायरेक्ट क्रॉस लाईनी नाही काढायच्या, जसं मी काढते तसं काढा. आणि त्याच्यानंतर साईडला हळद कुंकवाची 5 हळदीचे 5 कुंकवाचे पण तुम्ही बोटं लावू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ज्याच्यामध्ये पत्री वगैरे टाकायची आहे तर त्याच्या आधी कलशामध्ये थोडेसे तांदूळ, 1 फूल, दुर्वा आणि मी सुपारी आणि 1 रुपयाचा नाणा टाकते. आणि तसंच ते सगळं टाकायचं असतं. आणि तुम्ही हे सगळं पूजा करताना तुम्ही देवीचं नामस्मरणसुद्धा करू शकता. ओम महालक्ष्मी माते नमः असं पण करू शकता. तर मग मी आता बघा हळद कुंकू वगैरे कलशाला लावून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर माझा हा कलश मोठा आहे, छान आहे एकदम. तर मग मी आता त्याच्यामध्ये मांडते. तर जसं तुम्ही मांडत असाल छोटं मोठं तसं. तर मी आता ह्याला हळद कुंकवाचे 5 हात लावून घेते, हळदीचे 5 आणि कुंकवाचे 5. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला त्या तांदळावर ठेवेन. आणि आता मी जो नारळ आपण पूजेला लावतो तोच नारळ तोच आपल्याला 4 गुरुवार ठेवायचा आहे. जर पूजा झाल्यानंतर परत कलशामध्ये पाणी ठेवून तो आपल्याला कलशामध्येच ठेवायचा आणि नेक्स्ट गुरुवारी परत तोच वापरायचा. असे 4 गुरुवार करायचे. तर मी आता कुंकवाला सुद्धा हळद की कारण आपण त्याला लक्ष्मीचं रूप देतोय, तर म्हणून मी हळद कुंकू लावलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मुखवटा वगैरे लावायचा असेल तर लावून घ्या, पण नक्की नारळाला पहिले हळद कुंकू लावून घ्यायचं. तांदूळ चिटकत असेल तर तांदूळसुद्धा चिटकवायचे. आणि आता मी मेजरमेंट घेऊन वगैरे करणार आहे कारण माझ्या कलशाचं तोंड जे आहे ते खूप मोठं आहे. तर मी पहिले जी 5 पत्री आहेत म्हणजे आपले फळांची झाडं, आंबा किंवा फणस, पेरू, डाळिंब जे पण आपल्याला भेटतील ते विकतसुद्धा भेटतात आजकाल. आधी सगळे झाडाचे तोडून आणायचे, पण आता कोणी ते करत नाही. मी तर विकतच आणते. आणि मी थोडी जास्त पत्री घेते कारण माझा कलशाचा तोंड मोठं आहे त्याच्यामुळे. मग आणि नारळ थोडा आता यावेळेस छोटा घेतला, नाही तर मी मोठा नारळ घेते. तर किती सुंदर दिसतं बघा, एकदम मस्त हिरवीगार पानं. आणि त्याच्यानंतर मग त्याला मी मस्त लावून घेतलं. आणि इथे नानी पण आल्या आहेत, तर मला काय काय सांगत होत्या त्या, तर मग आम्ही करत होतो. आणि मग मी इथे कलश पण आता लावून घेतला आहे. तर कोणी आधी वस्त्र घालून जे आपल्याला ज्वेलरी वगैरे तसं पण घालतात. मी कधी तसं करते, कधी असं करते. तर आज मी पहिले नारळ वगैरे लावून घेतला, तर मला परत काढायचा नव्हता. तर म्हटलं ज्वेलरी वगैरे मी नंतर घालेन, त्याला वेळ लागतो खूप. तर तुम्हीसुद्धा बघून घ्या मी काय काय करते. आणि आता इथे नारळाला मी मुकुट लावते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा, नसलं तर नाही लावलं तरीसुद्धा चालतं. पण आजकाल मार्केटमध्ये सगळं अवेलेबल आहे आणि छान वाटतं लावल्यानंतर, म्हणून मी लावते. तर तुम्ही आता सगळी पूजा बघून घ्या. सगळ्यांनाच माहिती असेल कशी पूजा करायची, आणि नसेल माहिती त्यांनी बघून घ्या, म्हणजे कळेल कशी करायची ती.
माझी पूजा मांडून झाली आणि ट्रायपॉडवर थोडं शूट केलंय मी, जेवढं मला करता आलं तेवढं. आणि मी तुम्हाला आता दाखवते मी कशी पूजा मांडली. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा सुद्धा कशी झाली. आणि नक्की लाईक सुद्धा करा, शेअर सुद्धा करा. ज्यांना पूजा करता येत नाही, जे नवीन आहेत, नवीन लग्न झाले किंवा नवीन कुमारिका आहेत, जे आत्ताच त्यांनी चालू केले, त्यांना सुद्धा बघितल्यानंतर कळेल की कशी पूजा करायची. तर नक्की व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉन सुद्धा वाजवा. म्हणजे माझे नवनवीन आता व्हिडिओ रोज येणार आहेत तर ते तुम्हाला नक्की बघायला भेटतील आणि बरंच काही शिकायला भेटेल. तर मी तुम्हाला आता दाखवते की मी कशी पूजा मांडली. आणि देवाची सुद्धा पूजा झालेली आहे. मस्त रांगोळी वगैरे काढली आहे, सिंपल रांगोळी काढली आहे, जास्त नाही काढली आहे. पण मी आता तुम्हाला पूजा कशी मांडली ती सुद्धा दाखवते. तर हे बघा, मस्त इथे छोटीशी पावलं काढली आहेत आणि कमळाचा दिवा आहे माझ्याकडे, तर तो लावला आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे महालक्ष्मी प्रसन्नाचं रांगोळी काढली आहे, जास्त नाही काढली, जी छापायची रांगोळी होती तीच काढली. त्याच्यानंतर इथे सगळ्यात पहिले गणपती आणि सुपारी 1 रुपयाची पूजा करायची, सगळ्यात पहिले ती पूजा करायची. त्याच्यानंतर देवीची स्थापना करायची. पहिले देवीला तयार करून घ्यायचं. आणि ही बघा, देवी मस्त ज्वेलरी घातली आहे, जेवढी छान वाटत आहे तेवढी घातली. आणि रेड कलरचं वस्त्र आहे, मस्त कडक नवीन, जशी आपली काठपदराची साडी असते. आणि मी खूप छान सजवलं आहे. त्याच्यानंतर इथे महालक्ष्मी आहे माझ्याकडे, तर ती सुद्धा ठेवली आहे. इथे 5 फळं, इथे ओटी भरली आहे. आणि इथे गुळ खोबरं ठेवलं आहे, गुळ खोबरं नक्की ठेवा. इथे दूध ठेवलं आहे साखरेचं. आणि हा आपला मार्गशीर्ष महिन्यातला पूजा करायला लागतो तो फोटो. आणि ही मागे पुस्तकं आणि हे मी थोडंसं असं छान वाटण्यासाठी ठेवलं आहे. आणि अत्तरसुद्धा लावलं आहे. तर कसं वाटतं आहे देवीची पूजा ते पण सांगा. आणि कमळसुद्धा घातलं आहे मी देवीला, कारण देवीला कमळ प्रिय आहे, तर त्याच्यामुळे मग मी ते सुद्धा घातलं आहे. आणि किती सुंदर दिसते देवी बघा. आणि नक्की स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या इन्स्टाच्या स्टेटसला ठेवा, स्टोरी ठेवा. आणि मग मी नक्की टॅग करेन त्यांना ज्यांनी जे म्हणणे माझी स्टोरी ठेवले. आणि तिथे मी मराठी मुलगी मेन्शन करा नक्की. मी तुम्ही मेन्शन केल्यावर मी त्याची स्टोरी नक्की ठेवेन. तर कशी वाटली पूजा ते पण सांगा. चला, स्टेट येऊन आता मी पोथी वाचून घेते. सगळं झालं आहे आणि आता मी पोथी वाचते. मग पोथी वाचली की आरती करेन आणि त्याच्यानंतर मग थोडंसं काहीतरी खाऊन घेईल. तर चला, बाय बाय.
तर माझी पूजा झाली आणि एवढं पॉझिटिव्ह वाटतंय घरामध्ये, एवढं प्रसन्न वाटतंय. म्हणजे लिटरली मी पोथी वाचत होती ना, तर मला असं वाटतं देवी माझ्याकडे सारखी बघते आणि काहीतरी बोलायचं आहे. तसं तर मी पोथी वाचता वाचता बघत होती देवीकडे, कारण मला म्हणजे असं एकदम प्रेझेंटमध्ये असल्यासारखं वाटलं. खरंच मला म्हणजे एकदम प्रसन्न वाटलं. आणि एवढं देवीचे डोळे एवढे बोलके वाटतात. म्हणजे आपण खरंच मनापासून जर देवीची किंवा कुठलीही भक्ती केली ना देवांची, तर खरंच देव प्रसन्न होतात. तसंच आहे. तर मला सुद्धा आता पूजा केल्यानंतर एवढं छान वाटतंय. आणि उपास मला उपास जमत नाही, पण उपास मी केला ना, तर मला आता अजिबात भूक सुद्धा नाही लागली आणि एवढं छान वाटतंय. म्हणजे आता जवळपास आता किती वाजले, 4 वाजून गेले, तरी पण अजून मला भूक नाही लागली आणि इच्छा पण नाही आहे काय खायची. छान वाटतंय आणि पोट पण असं काय वाटत नाही आहे की माझा उपास आहे वगैरे. खूप छान वाटते. आणि हे बघा किती मस्त वाटते. आणि मी आज ना मी ॲक्च्युली खाली चौरंगावर पूजा मांडते देवाऱ्याच्या बाजूला. तर ना आता स्टडी टेबल केलं, तर स्टडी टेबलवर छान जागा आहे, बॅकग्राऊंडला पण व्हाईट आहे मस्त. तर देवी एकदम मस्त उठून दिसते आणि प्रसन्न दिसते. आणि खाली ना बसायला पण होत नाही खूप वेळ, कारण पूजा मांडेपर्यंत बराच वेळ जातो आणि पाय पण दुखतो. माझा एक पाय दुखतोय, तर त्याच्यामुळे म्हटलं नको खाली. म्हटलं आता जागा पण चांगली आहे आणि मोठी जागा आहे, तर सगळ्या व्यवस्थित राहतं. रांगोळी पण पुसली जात नाही. खाली असल्यानं तर जॅक ॲक्च्युली पुसत नाही, पण तो जातो काय आहे बघण्यासाठी आणि मग त्याचा पाय वगैरे लागतो आणि मग रांगोळी पुसली जाते. तर म्हणून मग मी वरती मांडली आणि खूप छान वाटतं. आणि ॲक्च्युली इथे स्टडी टेबलला लाईट्स पण खूप छान आहेत ना, तर देवीच्या फेसवर मस्त लाईट येते. आणि असंही इथे पण मी खाली पण मांडायची, तर हे बघा मस्त सनलाईट येतं आणि बरोबर देवीच्या चेहऱ्यावर यायची. पण मला खाली ना बसायला पाय दुखतो आणि मग ते काय होतं, सारखं उठ बस करायला नाही होत. वरती ठेवली की कशी आपण उभी राहून पूर्ण मांडली आणि नंतर मस्त पोथीसुद्धा वाचली, आरतीसुद्धा केली. आणि आरती केली आणि ॲक्च्युली नानींना मी बोलली की बटन म्हणजे कॅमेरा सेट करायला, तर त्यांनी कॅमेरा सेट केला पण बटन ऑन नाही केलं, त्याच्यामुळे आरतीतून मिस झाली. पूर्ण आरती केली मी महालक्ष्मीची वगैरे, सगळी आरती केली, घालीन लोटांगण वगैरे सगळं झालं. आणि नंतर मग मी बघितलं शूट झालं, एखादं बटनच ऑन नव्हतं कॅमेराचं. तर थोडंसं स्टार्टिंगचं शूट झालंय. तर तुम्ही नक्की हा व्लॉग बघा आणि आवडला तर कमेंटसुद्धा करा आणि कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि अजून मला काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, माझं काय चुकतंय का पूजा करताना, ते पण नक्की सांगा. म्हणजे मी सुद्धा माझ्या पूजेमध्ये थोडा बदल आणू शकते. आणि आता मी साडी चेंज करते. साडी नेसलेली तर खूप छान वाटत होतं. आणि खरं तर असं नेसलं पाहिजे. आपल्या एवढ्या साड्या असतात आणि आपण नेसायचा कंटाळा करतो की जाऊ दे, पण आपल्याकडे घरात देवी येणार आहे, म्हणजे आपल्याकडे कोण गेस्ट येणार असतील तर आपण कसं फ्रेश होऊन राहतो. तसं देवीला पण वाटत असेल की मी आज ह्यांच्या घरी येणार आहे, तर ह्यांनी पण मस्त छान सजून वगैरे राहावं. आणि म्हणून मी दरवर्षी पूजा करताना ना साडी नेसते. साडी नाही ना तर निदान तुम्ही ड्रेस तरी घाला चांगला, जो आपण फ्रेश असेल, म्हणजे जो आपण प्रॉब्लेममध्ये वगैरे नाही घालत असा ड्रेस घाला आणि मग पूजा करा. कारण जे करतो ते आपण चांगल्या मनाने आणि चांगल्या भावाने केलं तर त्याचं फळसुद्धा आपल्याला चांगलंच भेटतं. तर नक्की करत असाल तर मनापासून करा आणि छान करा. तर मी सुद्धा माझी पूजा मस्त मनापासून केली आणि छान वाटतं. सगळ्यांनी पाया वगैरे पण पडल्यात. आरुष जेवून स्कूलमधून ना आज थकून आलाय, तर कदाचित त्याला मी ट्युशनला नाही पाठवणार. तो थोडा झोप पण खूप आली आहे त्याला, कारण सकाळी पण खूप लवकर उठतो आणि आमचं रात्री आवरत नाही. म्हणजे मी जोपर्यंत बेडवर जात नाही झोपायला ना, तोपर्यंत तो झोपत नाही आणि गेला तरी तो टंगळमंगळ करत राहतो. जेव्हा मी झोपायला जाईल ना तेव्हाच तो झोपतो. त्याच्यामुळे मग मला खूप गडबड करत मला रात्री लवकर झोपावं लागतं. मग माझी 2 कामं मी ठेवून मी पहिलं त्याला झोपवते. मी काल पण तसंच केलं. माझं एडिटिंग बाकी होतं, जो तुम्ही व्लॉग बघितला असेल कर्जतच्या फार्म हाऊसचा. खूप छान झालं आणि खूप जणांच्या कमेंट सुद्धा येतात मस्त आहे म्हणून, मेसेज सुद्धा येतात मला कुठे काय. तर आम्ही सुद्धा मजा केली. तर तो व्लॉग सगळ्यांनी बघितला नसेल तर बघा. तर मी बोलत होती की मी तेच रात्री एडिटिंग करायचं होतं मला थोडं आणि अपलोड करायचं होतं, कारण एडिट करणं नंतर मग ते पूर्ण एक्सप्लोर होतं. एक्सप्लोर झाल्यानंतर मग तो अपलोड होतो. तर ह्या सगळ्या प्रोसेसला खूप उशीर लागतो आणि त्याच्यानंतर मग परत त्याचं थंबनेल बनवायला लागतं. तर व्हिडिओ एडिट करणं तर म्हणजे व्हिडिओ काढणं इझी आहे, पण त्याच्यानंतर पुढची प्रोसेस खूप कठीण आहे, त्याच्यासाठी वेळ जातो.
त्याच्यानंतर हात पण दुखतो, कारण फोन पकडून एडिट करायला खूप वेळ लागतो. जवळपास एक व्हिडिओ जर मोठा असेल आणि त्याच्यामध्ये जर मोस्टली मी एडिट काहीच करत नाही, कारण आपण असं काय करत नाही की जेणेकरून माझे व्हिडिओ चांगलेच असतात तर मला जास्त एडिटिंग लागत नाही, पण थोडंफार एडिट करावं लागतं, बॅकग्राऊंडला सॉन्ग टाकावं लागतं, असं सगळं असतं. तर त्याच्यामुळे थोडं एडिटिंग लागतं. तर जवळपास मोठा व्हिडिओ असेल ना तर मी असं थोडं थोडं करून माझं 2 दिवसात होतं. ॲक्च्युली बसलं ना, कंटिन्यूस बसलं तर माझं 1.5 ते 2 तासात एडिट होतं. पण जर मला कामं असतील, कोणी आवाज दिला, हे दिलं आणि थोडं थोडं राहतं, मग त्याच्यामुळे ना एक तुम्ही जो बघता, जो 20 मिनिट्स 30 मिनिट्सचा व्हिडिओ असतो ना, तो मी 3 दिवस कधी लिटरली मी 3 दिवस कधी एडिट करत असते. हे काम करते मग थोडा करते, मग ते काम करते थोडा करते. कुठल्या व्हिडिओला व्हॉइस टाकायचा असतो, मग तो व्हॉइससाठी मला पूर्ण रूममध्ये शांतता लागते. मग मी आरुषला वगैरे ट्युशनला गेला किंवा स्कूलला गेला त्याच्यानंतर माझी कामं आवरून मग मी फॅन वगैरे बंद करून, स्लायडिंग बंद करून या लोकांना सांगते की तुम्ही इथे येऊ नका, आणि त्याच्यानंतर मी व्हॉइस ओव्हर करते. तर असं सगळं असतं. तर खूप कठीण आहे, हार्ड आहे खूप हे सगळं करण्यासाठी. आणि तो जो 20 मिनिटाचा व्हिडिओ असतो तो एवढा वेळ एडिट करायला लागतो. ॲक्च्युली लागतो तो 2 तासात होतो, पण जर आपण कंटिन्युअसली 2 तास बसलं तर होतो. पण मला कसं आहे, माझ्या डोळ्यांना पण त्रास होतो, परत हे ब्लूटूथ असतं तर कान पण दुखतो, आणि मेन म्हणजे ना माझा एल्बो खूप दुखायला लागला. माझा फोन पकडून ना दोन्ही एल्बो माझे दुखतात. हे आता पण शोल्डर आणि एल्बो ना माझे खूप दुखतात. मला त्याच्यासाठी पण डॉक्टरकडे जायचं आहे. असं म्हणजे असं करत राहते मी सारखी, कारण एवढा दुखतो माझा एल्बो. मी आता थोड्या वेळी, आणि हा फोन जो आहे सॅमसंगचा मी ज्याच्यावर शूट करते तो खूप म्हणजे हेवी पण आहे. तर माझा हा हात दुखला की मी ह्या हातात घेते, हा हात दुखला की ह्या हातात घेते, असं चालू असतं. तर मी रात्री त्याला मग थोडा एडिट केला आणि मग झोपवलं त्याला, आणि त्याच्यानंतर त्याला झोपवल्यानंतर त्याचं जे नाईट रुटीन आहे, लिप बाम लाव, परत क्रीम, त्याला बॉडीला पूर्ण बॉडी लोशन लावते. त्याच्यानंतर कुठे पडून आला असेल तर त्याचं सोप्रामायसिन हे ते सगळं झाल्यानंतरचं रुटीन, त्याचं रोजचं जे आहे नाईटचं रूट ते झाल्यानंतर मग मी माझं करते, आणि त्याच्यानंतर मी एडिटिंगला बसते. तर जवळपास मी रात्रीचे कधी 3 वाजता वगैरे झोपते, आणि परत सकाळी आरुषला स्कूलला जायचं असतं तर 6:30 पावणे 7ला मला उठायला लागतं. आजकाल तर मला रोज उशीर होतोय, कारण मी रोज रात्रीची उशिरापर्यंत करत असते आणि मग सकाळी उठायला होतं, म्हणजे डोळेच उघडत नाही. आणि थंडी असल्यावर तर तुम्हाला माहिती आहे असं वाटतं किती झोपावं आणि किती नाही. तर मी मग त्याच्यामुळे मी तेच करते की रात्री मला ॲक्च्युली रात्री कसं शांतता असते, डोकं शांत असतं, त्याच्यामुळे ना एडिट करायला खूप बरं पडतं. तर त्याच्यामुळे शक्यतो आरुष नसेल ना तर ते मी बघते, आरुष असेल ना तर मला सारखं मम्मा हे कुठे, मम्मा चल, मम्मा झोपायला चल, हे कर, असं असतं. तर त्याच्यामुळे मी तो नसताना करते. आणि काय नाही, खूप बोलली. तर तेच सांगत होती की एवढी जर कोण मेहनत करते तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्लॉग्स काढते की आम्ही दिवसभरात काय करतो, फुल रुटीन आमचं जे काय होतं ते मी शूट करते आणि तुम्हाला मग दाखवते एडिट करून. आणि ते सगळं करण्याची खूप मोठी प्रोसेस आहे. तर तेवढं सगळं मेहनत करते. तर तुम्ही ॲटलिस्ट एक लाईक आणि शेअर तर करूच शकता. तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा, आणि कुठून बघताय माझा व्हिडिओ हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलासुद्धा छान वाटेल आणि मलासुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कितपर्यंत जात आहेत आणि कोणाकोणाला आवडतात. आणि जर असेच व्हिडिओ बघत राहा आणि आवडत असतील तर नक्की शेअरसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. तर मी आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि महालक्ष्मी माते की जय. तर मी आता ब्लॉगला एंड करते. बाय बाय.
फ्रेंड्स, तर आपण आता भेटतोय दुपारनंतर आत्ता डायरेक्ट. आणि आता मी नैवेद्य दाखवलं देवाला, ते तुम्ही बघितलंच असेल. आणि आता मी उपवास सोडायला बसली आहे, तर तुम्हाला सुद्धा दाखवते काय काय मेनू आहे. आणि थोडं थकल्यासारखं वाटतंय, कारण उपवास असला की थोडा फेस डल वाटतोय का. तर मी आता सगळं जेवण झालं आहे आणि आरुष खाली गेला आहे. तर माझा उपवास आहे म्हणून मी सोडते आणि तो थोडं खाऊन गेला आहे. तर तो आल्यावर जेवून घेईल नानी आणि तो. आणि नितेश पण जेवून आता नाईटला चालला आहे. रितेश जेवण कसं होतं? गाजर हलवा, सीझनचा पहिला हलवा आहे गाजरचा. आणि मस्त गाजर हलवा, काळ्या वाटाणा बटाट्याचा रस्सा. त्याच्यानंतर मी इथे दही वडे बनवले, पण वडे सकाळी बनवलेले त्याच्यामुळे मी नैवेद्याला नाही दाखवले. तर इथे मस्त मी वडे बनवून ठेवलेले आणि आता दही फेटून त्याच्यामध्ये साखर टाकले. आणि मला गोड चटणी वगैरे नाही आवडत, म्हणून मी फक्त साखर आणि थोडी किंचित वेलची पावडर टाकली. तर असे दही वडे मस्त दही फेटले. त्याच्यानंतर मस्त वरण भात, तूप, चपात्या आणि बारीक मेथी असते ना त्याची भाजी आहे. मोठी मेथी पण होती, पण म्हटलं बारीक मेथी लवकर खराब होते आणल्यानंतर, तर म्हणून मग मी करून टाकली. नानींनी केली गाजर हलवा, वाटाण्याचा रस्सा, वरण भात ते मी केलं. आणि चपात्या आणि मेथीची भाजी नानींनी केली. तर माझ्या बाजूला मैत्रीण राहते, तिलासुद्धा मी गाजरचा हलवा आणि आमटी दिली, तिलासुद्धा खूप आवडली. तर मी अजून काही टेस्ट नाही केलं, तर मी सुद्धा खाऊन बघते. तर मी सुद्धा माझ्याबरोबर जेवायला या, उपवास सोडायला या. आणि हा व्लॉग कसा वाटला ते पण सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.